Hello everyone. So in previous lecture of pharmacology and toxicology we started our new chapter under new category of drug acting on autonomic nervous system. The chapter name is sympathomimetic drugs, okay, also known as adrenergic drugs, okay. So sympathomimetic drug, it is nothing but the drug which mimic the response which is obtained by the stimulation of sympathetic nervous system, राईट. सो त्याच्यामध्ये आपण क्लासिफिकेशन बघितलं होतं. त्याचं क्लासिफिकेशनमध्ये दोन मेजर क्लास आहेत, कॅटेकोलामाइन अँड नॉन कॅटेकोलामाइन्स, ओके. सो त्याच्या अंडर आपण बघितलं होतं की डिफरंट रिसेप्टार्स ॲड्रेनर्जिक सिस्टीम्समध्ये कोणते असतात, अल्फा आणि बीटा रिसेप्टार्स, ओके. त्याचे सबटाईप्स बघितले होते. त्याच्यानंतर त्याचे डिफरंट लोकेशन्स आणि त्यांचे ॲक्च्युअल फंक्शन काय आहे हे बघितलं होतं, ओके. त्याच्यानंतर आपण मेजर जो ॲड्रेनर्जिक न्यूरोट्रान्समीटर आहे ॲड्रेनालिन अंडर द कॅटेकोलामाइन्स कॅटेगरी अंडर आपण ॲड्रेनालिन हा मेजर ड्रग स्टार्ट केला होता. त्याचे फार्माकोलॉजिकल ॲक्शन्स आपण कवर केलेले आहेत. त्याचा कार्डिओव्हॅस्क्युलर सिस्टीमवर काय इफेक्ट आहे, हार्ट ब्लड वेसल्स जे आहेत त्यांच्यावर इफेक्ट बघितला होता. त्याच्यानंतर स्मूथ मसल्स जे आहेत त्याच्यामध्ये ब्रॉन्कायल असतील किंवा स्केलेटल मसल्सवर असतील, सेंट्रल नर्वस सिस्टीम मेटाबॉलिझमवर त्याचा काय इफेक्ट आहे, त्याचे अँटी ॲलर्जिक रिॲक्शन्स कोणते आहेत हे आपण बघितलं होतं, ओके. त्याच्यामध्ये आपण ब्लड वेसल्सवर जो त्याचा इफेक्ट बघितला होता त्याच्यामध्ये आपण डेल्स वॅसोमोटार रिव्हर्सल ही कन्सेप्ट बघितली होती, ओके. सो डेल्स वॅसोमोटार रिव्हर्सल ही कन्सेप्ट आपण डिस्कस केली होती. आपण इन शॉर्ट बघूया की नक्की डेल्स वॅसोमोटार रिव्हर्सल म्हणजे काय, ओके. सो काय होतं जनरली जेव्हा ॲड्रेनालिन ॲडमिनिस्ट्रेट केलं जातं, ओके. सो लो डोसला जेव्हा लो डोस ॲड्रेनालिनचा दिला जातो तेव्हा फक्त एकच जो रिस्पॉन्स आहे तो मिळतो, ओके, ड्यू टू द अल्फा ॲक्शन ऑफ ॲड्रेनालिन, अल्फा रिसेप्टर ॲक्शन ऑफ ॲड्रेनालिन, ओके. आणि तो जो इफेक्ट आहे तो ब्लड वेसल्सवर वॅसो कन्स्ट्रिक्टरी इफेक्ट मिळतो, ओके. बट जेव्हा ॲड्रेनालिन हाय डोस किंवा लार्ज डोसमध्ये ॲडमिनिस्ट्रेट केलं जातं तेव्हा दोन जे आहेत ते रिस्पॉन्स मिळतात, ओके. म्हणूनच त्या रिस्पॉन्सला बायफेजिक रिस्पॉन्स असं म्हटलं जातं, ओके. सो जेव्हा ॲड्रेनालिनचा हाय डोस ॲडमिनिस्ट्रेट केला जातो तेव्हा इफेक्ट काय दिसतो, ड्यू टू देअर अल्फा रिसेप्टर ॲक्शन देअर विल बी अ कॉजेस ऑफ पेरिफेरल वॅसोकन्स्ट्रिक्शन, ओके. सो पेरिफेरल जे ऑर्गन्स आहेत, स्किन आहे, मिकस मेम्ब्रेन आहे, त्याच्यामध्ये जे ब्लड वेसल्स आहेत त्याचं काय होतं, कन्स्ट्रिक्शन होतं, ओके. आणि त्याच्यामुळे वॅसोकन्स्ट्रिक्टरी इफेक्ट ड्यू टू द अल्फा ॲक्शन ऑफ ॲड्रेनालिन ॲट हाय डोसेस मिळून जातं, ओके. सेकंड रिस्पॉन्स मिळतो ड्यू टू द बीटा रिसेप्टर ॲक्शन ऑफ ॲड्रेनालिन, ओके. सो त्याच्यामुळे काय होतं आहे, देअर विल बी अ जे स्केलेटल मसल्सचे ब्लड वेसल्स आहेत त्याच्यावर वॅसो डायलेटरी ॲक्शन शो होते, ओके. सो त्याच्यामुळे काय होणार आहे, वेसल्स ब्लड वेसल्स जे आहेत स्केलेटल मसलमधल्या त्याचं डायलेशन होणार आहे, ओके. त्याच्यामुळे हायपरटेन्शन आणि हायपोटेन्शन, पेरिफेरल हायपरटेन्शन आणि जे स्केलेटल मसल्सचे जे रिजन्समध्ये जे वॅसोडायलेशन होतं त्याच्यामुळे हायपोटेन्शन्स हे दोन्ही इफेक्ट जे आहेत ते हे असे बायफेजिक रिस्पॉन्स जे आहेत ते ॲड्रेनालिनचे हाय डोसमध्ये मिळतात, ओके. बट जेव्हा ॲड्रेनालिन हाय डोसमध्येच जेव्हा यर्गॉटचे जे अल्कलॉइड्स आहेत, ओके, यर्गोटॉक्झिन लाईक ड्रग्ज आहे त्याच्यासोबत जेव्हा ॲडमिनिस्ट्रेट केलं जातं तेव्हा त्याचा जो अल्फा ॲक्शनमुळे जो पेरिफेरल वॅसो कन्स्ट्रिक्टरी इफेक्ट मिळत होता, ओके, तो काय केला जातो, रिव्हर्स केला जातो किंवा इनिबिट केला जातो, ओके. सो त्याच्यामुळे हाय डोसला ॲड्रेनालिन जेव्हा यर्गॉट एक्स्ट्रॅक्टसोबत ॲडमिनिस्ट्रेट केलं जातं तेव्हा फक्त वन रिस्पॉन्स मिळतो. त्याच्यामुळे बायफेजिक जे आहे त्याचं कन्व्हर्जन जे आहे ते मोनोफेजिकमध्ये होतं, ओके. आणि त्याच्यामुळे फक्त बीटा ॲक्शन जी आहे ती ॲड्रेनालिनची मिळते. त्याच्यामुळे स्केलेटल मसल्स जे आहेत ते त्याचं वॅसोडायलेटरी इफेक्ट त्याच्यावर शो होतं, ओके. सो ते बायफेजिकचं कन्व्हर्जन जे मोनोफेजिकमध्ये होतं ह्या रिस्पॉन्सला जनरली डेल्स वॅसोमोटार रिव्हर्सल असं म्हणतात, ओके. सो ही कन्सेप्ट खूप इम्पॉर्टंट आहे, एक्झाममध्ये हमखास हा क्वेश्चन विचारला जातो, ओके. डेल्स वॅसोमोटार रिव्हर्सलवर नोट, ओके. सो आय थिंक तुम्हाला हे प्रिव्हियस लेक्चरमध्ये कवर झालं होतं इन ब्रीफ, तुम्हाला समजलं असेल.
त्याच्यानंतर आपण बघितलं होतं की त्याचे साईड इफेक्ट्स कोणते कोणते असतात, त्याचे थेरापॅटिक युजेस काय आहेत, आणि डिफरंट जे ॲड्रिनालिन ॲनालॉग्स आहेत त्याच्यामध्ये नॉन ॲड्रिनालिन आहे, डिफरंट जे कॅटाकोलामाइन्स कॅटेगरीमध्ये जे ड्रग्ज आहेत त्याच्यामध्ये नॉन ॲड्रिनालिन आहे, आयसोप्रिनालिन ड्रग आहे, हे आपण इन ब्रीफ बघितलं होतं. ओके, आज आपण स्टार्ट करणार आहोत नॉन कॅटाकोलामाइन्स. ओके, सो नॉन कॅटाकोलामाइन्स आर द ड्रग्स जनरली which does not possess a catechol nucleus. ओके, सो कॅटेकॉलचं जे न्यूक्लियस जे रिंग बेसिक स्ट्रक्चर असतं ते नॉन कॅटेकोलामाइन्स ह्या कॅटेगरीमध्ये जेवढे ड्रग येतात त्यांच्यामध्ये तो कॅटेकॉल न्यूक्लियस नसतो. ओके, सो त्याचे एक्झाम्पल आहेत इफेड्रिन, ॲम्फिटामाइन, ओके, and other vasopressor agents which comes under a non-catecholamine category. Okay, so generally नॉन कॅटेकोलामाइन्स आहेत विच डू नॉट कंटेन कॅटेकॉल न्यूक्लियस, की ज्यांच्यामध्ये कॅटेकॉल न्यूक्लियस नसतो. ओके, इफेक्टिव्ह ओरल ॲडमिनिस्ट्रेशननेच ते इफेक्टिव्ह असतात, गिवन इन लार्ज डोसेस अँड लॉंग ड्युरेशन ऑफ ॲक्शन. ओके, इट रिक्वायर्स टू गिवन इन a large doses, administered in large doses, and their duration of action is longer. Okay, so this is the important properties which is concerned with the कॅटाकोलामाइन्स. ओके, सो त्याच्या ज्या इम्पॉर्टंट प्रॉपर्टीज आहेत त्याच्यामध्ये आपण बघितलेलं आहे की ओरल ॲडमिनिस्ट्रेशनने ते इफेक्टिव्ह आहेत. ओके, त्याच्यानंतर त्यांच्यामध्ये कॅटेकॉल न्यूक्लियस नसतो म्हणूनच ते नॉन कॅटाकोलामाइन्स कॅटेगरी अंडर आलेले आहेत. फॉर द ॲक्शन दे रिक्वायर्ड टू ॲडमिनिस्टर्ड इन लार्ज डोसेस अँड लॉंग ड्युरेशन ऑफ ॲक्शन. ओके, ऑल्सो देर आर सम प्रॉपर्टीज दॅट इन्क्लूड्स Okay, so these are the general properties which is associated with non-catecholamines. Okay, so non-catecholamines category मध्ये जे amines drugs आहेत which generally act in two ways. Okay, so दोन ways ने दोन mode of action ने ते त्यांचे action show करतात. First आहे as a partial agonist, okay, of noradrenaline. Okay, so as a partial agonist of non-adrenaline and are capable of directly stimulating alpha and beta receptors. Okay, so they act as a partial agonist of non-adrenaline neurotransmitter, and due to their partial agonist property they are capable to direct stimulating effect on alpha and beta receptor, that is adrenoreceptors. Okay, so by acting as an agonist of noradrenaline they are having a capacity to stimulate a alpha and beta receptors. Okay, next आहे they release noradrenaline or dopamine from the sympathetic nerve endings. Okay, so they release the noradrenaline and dopamine from the sympathetic nerve endings. Okay, either they act on their receptors and produces a similar action to that of noradrenaline, or they stimulate the release of noradrenaline and dopamine, that is adrenergic neurotransmitter release. Okay, so by this two mode of action they shows their सिम्पॅथोमायमेटिक ॲक्शन. ओके, सो कशी शो करणार आहेत ते सिम्पॅथोमायमेटिक ॲक्शन त्यांचा किंवा ॲड्रेनर्जिक इफेक्ट ॲज दे ॲक्ट ऑन द their receptors, that is the alpha and beta receptors, and act as an agonist, that is they are having higher affinity to that of adrenaline present into our body, and also they produces a similar effect to that of adrenaline. Okay, adrenaline त्याच्या अल्फा आणि बीटा रिसेप्टरला बाइंड झाल्यानंतर जे ॲक्शन शो करणार आहेत तेच ह्या कॅटेगरीचे ड्रग्ज जे आहेत ते सेम सिमिलर ॲक्शन जे आहे ते प्रोड्यूस करणार आहेत. ओके, सेकंड मोड ऑफ ॲक्शन आपण त्याची बघितलेली आहे ते काय करणार आहेत, तर जे ॲड्रेनर्जिक न्यूरोट्रान्समिटर्स आहेत त्याच्यामध्ये नॉर ॲड्रेनालिन आहे, डोपामाइन आहे. ओके, सो दे स्टिम्युलेट देअर रिलीज. ओके, दे इन्क्रीजेस देअर रिलीज रेट थ्रू देअर नर्व एंडिंग्स. Okay, so due to the more availability of noradrenaline and dopamine, there will be a chances to increase their actions, their adrenergic effect. Okay, so by this two way they act
ॲज ॲन ॲड्रिनर्जिक अँड सिम्पॅथोमायमेटिक ड्रग. ओके. नेक्स्ट आपल्याला बघायचं आहे की नॉन कॅटेकोलामाइन्स आहेत ते कॅटेकोलामाइन्सपासून डिफरंट कसे आहेत. ओके. Okay, so according to their pharmacokinetic parameters, they are differentiate from each other. Okay, so first catecholamines जे आपण बघितलेले आहेत, they are required to be administered through the parenteral route. Okay, they are ineffective through the oral route. Okay, but non-catecholamines which is required to be administered through the oral route along with parenteral also. Okay, so next point is that catecholamines that having a short plasma T half, short duration of action. Okay, but not non-catecholamines which having a slower onset of action but longer duration of action. Okay, so त्याची जी onset of action आहे ते त्याच्यासाठी लागणारा जो टाईम आहे तो कमी आहे. स्लो तर त्याची onset of action दिसून येते, बट एकदा त्याची ॲक्शन दिसली की ती लॉंगर पिरियडसाठी बॉडीमध्ये अवेलेबल राहते. ओके, बट कॅटेकोलामाइन्समध्ये काय आहे, त्याचा जो प्लाझ्मा टी हाफ आहे तो कमी आहे आणि ड्युरेशन ऑफ ॲक्शन जी आहे तीसुद्धा त्या ड्रगची कमी आहे. ओके. नेक्स्ट इज दॅट एन्झायमॅटिक मेटाबॉलिझम बाय माओ अँड COMT. ओके, सो दीज आर द एन्झाइम विच इज रिस्पॉन्सिबल फॉर मेटाबॉलिझम ऑफ द न्यूरोट्रान्समिटर्स. ओके, so catecholamines which undergoes the enzymatic metabolism by MAO and COMT. Okay, but these non-catecholamines which is less enzymatic degradation. Okay, means they exhibit a resistance. Okay, they does not get degraded by monoamine oxidase or this COMT. Okay. नेक्स्ट पॉईंट जर इथे कंपेअर करायचं झालं तर नेक्स्ट आहे त्यांचा जे ब्लड ब्रेन बॅरियर क्रॉस करायची कॅपॅसिटी आहे ते. ओके, सो कॅटेकोलामाइन्स विच हॅविंग अ पुअर क्रॉसिंग ऑफ ब्लड ब्रेन बॅरियर. ओके, सो कॅटेकोलामाइन्स विच डज नॉट क्रॉस द ब्लड ब्रेन बॅरियर बट नॉन कॅटेकोलामाइन्स विच हॅविंग अ मोर सेंट्रल इफेक्ट्स बिकॉज they generally passes through blood brain barrier and thereby they produces a stimulatory effect on central nervous system. Okay, so these are the some points which is differentiate catecholamines from the non catecholamines. Okay, so first आहे catecholamines मध्ये catecholamines न्यूक्लियस असतो, नॉन catecholamines मध्ये catechol न्यूक्लियस absent असतो. ओके, त्याच्यानंतर कॅटेकोलामाइन्स पॅरेंटल रूटने दिले जातात. नॉन कॅटेकोलामाइन्स आहेत ते ओरल आणि पॅरेंटल दोन्ही रूटने ॲडमिनिस्ट्रेट करू शकतो. ओके, कॅटेकोलामाइन्सचा जो प्लाझ्मा टी हाफ आहे तो शॉर्ट आहे आणि त्याची ड्युरेशन ऑफ ॲक्शनसुद्धा शॉर्ट आहे. ओके, ह्यांची ऑनसेट ऑफ ॲक्शन नॉन कॅटेकोलामाइन्स कॅटेगरीचे जे ड्रग्ज आहेत त्यांची ऑनसेट ऑफ ॲक्शन स्लोअर असली तरी त्यांची ड्युरेशन ऑफ ॲक्शन आहे विच इज लॉंगर. ओके, नेक्स्ट आपण बघितलेलं आहे की माओ आणि COMT दोज आर द एन्झायमॅटिक responsible for enzymatic degradation or metabolism of that catecholamines. So non-catecholamines which having a resistance to their metabolic enzymes. Okay, so they does not get degraded through the enzymes. Okay, next point is that catecholamines which poor crossing of blood brain barrier, so that's why they does not produces any CNS related side effects. Okay, non-catecholamines which having a more central effects due to they crosses the blood brain barrier and thereby they produces their actions on central nervous system and they causes a stimulation of central nervous system. Okay, so these are the difference between catecholamines and non-catecholamines. Okay, next आपल्याला non-catecholamines under next major drug बघायचा आहे ephedrine. Okay, so generally ephedrine it is an alkaloid which is obtained by ephedra plant. ओके, आपल्याला गेल्या वर्षी कोग्नसीमध्ये हा आपण बघितलेला आहे इफेड्रा ड्रग. ओके, प्रॅक्टिकलसुद्धा केलेला आहे आणि थेरीमध्ये सुद्धा बघितलेला आहे, मेजर ड्रग होता. ओके, सो दीज आर द अल्कलॉइड्स विच इज ऑप्टेन फ्रॉम इफेड्रा प्लांट. ओके, सो क्लास आहे तो सिम्पॅथोमायमेटिक कॅटेगरीमध्ये येतो जनरली अँड इट प्रोड्युसेस अ मिक्स ॲक्शन ऑफ ॲड्रिनर्जिक अगोनिस्ट. ओके, सो इफेड्रिन हा जो ड्रग आहे विच प्रोड्युसेस अ मिक्स ॲक्शन okay on and act as an adrenergic agonist. Okay, so actions that includes a longer duration of action, excellent oral absorption and penetrates into a central nervous system, elimination
in the form of unchanged form into the urine. ओके, सो ड्युरेशन ऑफ ॲक्शन जी आहे इफेड्रिनची ती लॉंगर आहे. ओरल रूटने चांगला ॲब्सॉर्प्शन होणार आहे आणि सेंट्रल नर्वस सिस्टीममध्ये त्याचं पेनिट्रेशनसुद्धा होतं. जर त्याचे फार्माकोकायनेटिक फीचर्समध्ये जर त्याचं इलिमिनेशन बघितलं तर जनरली अनचेंज्ड फॉर्ममध्ये तो युरिनमधून एक्सक्रीट होतं. ओके, so ephedrine, it is a non-catecholamine sympathomimetic drug similar to ephedrine which is present into our body. Okay, so mode of action जर त्याची बघायची झाली तर अल्फा अँड बीटा 1 adrenergic agonist indirect via non epinephrine release. Okay, so it acts as an agonist. Okay, and it produces a mixed type of action, that is produces effect on both receptor alpha and beta receptors. Okay, so alpha and beta 1 adrenergic agonist action shown by a ephedrine drug. Okay, and it affects the release of norepinephrine neurotransmitter of adrenergic system. Okay, so the action leads to increase in blood pressure, cardiac output, heart rate and contractility. Okay, so due to their mixed action, that is action on both alpha and beta receptor, it produces a effect on increase into a blood pressure, cardiac output, heart rate and contractility of heart. Okay, so here it is the mode of action of ephedrine, that includes ephedrine shows their actions on epinephrine release. Okay, and thereby it produces a conversion of epinephrine into a non-epinephrine, and thereby it increases the synthesis or release of norepinephrine and shows the direct action on alpha and beta receptor as an agonist action. Okay, so by this two way it produces a sympathomimetic effects. Okay, so indirect action is there, they produces a increases the release of norepinephrine, and direct action on the alpha and beta receptors and act as an agonist. Okay, and thereby this ephedrine drug produces a sympathomimetic action. Okay, so pharmacological actions, first is that ephedrine increases a systolic and diastolic blood pressure. ओके, सो हार्ट कार्डिओवॅस्क्युलर त्याची काय इफेक्ट आहे ते बघूया आपण. इट इन्क्रीजेस द फोर्स ऑफ कॉन्ट्रॅक्शन ऑफ हार्ट विच रिझल्ट्स इन टू अ इन्क्रीज्ड कार्डियक आउटपुट. ओके, सो ड्यू टू द इन्क्रीज इन टू द फोर्स ऑफ contraction of heart, that results into a increase into a cardiac output. It causes a peripheral vasoconstriction and hence blood pressure get increases. Okay, so it produces a peripheral vasoconstriction effect. Okay, सो वॅसोकन्स्ट्रिक्शन इफेक्ट मिळाल्यामुळे काय होणार आहे, ब्लड प्रेशर जे आहे ते इन्क्रीज होणार आहे. कारण का वॅसोकन्स्ट्रिक्शनमध्ये काय होतं, ब्लड वेसल्सचं कॉन्ट्रॅक्शन होतं अँड ड्यू टू द कॉन्ट्रॅक्शन ऑफ ब्लड वेसल्स देअर विल बी अ इन्क्रीज ऑफ ब्लड प्रेशर. राईट, सो इफेक्ट ऑन हार्ट इज जनरली व्हेरिएबल अँड रिपीटेड ॲडमिनिस्ट्रेशन ऑफ इफेड्रिन fails to produce same response because of tachyphylaxis. Okay, so because of tachyphylaxis, that is tachyphylaxis is nothing but the generally rapidly diminishing the response of successive doses of drug. Okay, so generally it produces a less effective drug dose response. Okay, म्हणजे ड्रग जर रिपीटेड ॲडमिनिस्ट्रेट करत असो तर काही काही ड्रग्स विच प्रोड्युसेस अ टॅचिफॅलॅक्सिस लाईक इफेक्ट, म्हणजे एक जो ड्रगचा डोस घेतलेला आहे तो जो इफेक्ट प्रोड्यूस करणार आहे त्याच्यानंतर जेव्हा दुसरा ड्रगचा डोस घेऊ तोच तसाच इफेक्ट प्रोड्यूस करेल अशी कन्फर्मिटी नसते. ओके, देअर विल बी अ चान्सेस ऑफ चेंज इन टू द ॲक्शन ऑफ दॅट ड्रग, स्लाइटली चेंज इन टू द ॲक्शन ऑफ ड्रग अँड दॅट इफेक्ट इज नोन ॲज टॅचिफॅलॅक्सिस. ओके, सो that's why it produces a variable action on heart. Okay, so as compared to the adrenaline, its vasopressor response that persists for a longer time. Okay, so जर ॲड्रिनालिन सोबत जर इफेड्रिन हा ड्रग कंपेअर केला तर त्याची जी वॅसोप्रेसरची जे रिस्पॉन्स आहे, दॅट इज वॅसोकन्स्ट्रिक्शन जो हा इफेक्ट आहे तो जास्त वेळासाठी पर्सिस्ट राहतो. ओके, so ephedrine produces a bronchial smooth muscle relaxation of prolonged durations. Okay,
सो रिस्पायरेटरी सिस्टीममध्ये जो ब्रॉन्काय ट्रॅक्ट आहे त्याच्यावर जे स्मूथ मसल्स आहेत त्यांचं रिलॅक्सेशन कॉज होतं. सो व्हेन ॲडमिनिस्ट्रेट ओरली, जेव्हा ओरली इफेड्रिनचं ॲडमिनिस्ट्रेट केलं जातं, इट प्रोड्युसेस अ relaxation effect on bronchial smooth muscles. Okay, so aside from pupillary dilation, ephedrine has little effect on eyes वर पण त्याचा इफेक्ट आहे. सो स्मूथ मसल्सवर त्याचा काय इफेक्ट आहे ते बघा. दॅट इज इट रिलॅक्सेस अ bronchial smooth muscle. Generally relaxation is less prominent than with adrenaline but persist for more longer time. Okay, so adrenalineशी जर इफेड्रिन ड्रग कंपेअर केला तर स्मूथ मसलचं रिलॅक्सेशन करण्याची जी कॅपॅसिटी आहे ती कमी आहे ॲज कम्पेअर टू द ॲड्रिनालिन. ओके, बट ड्युरेशन ऑफ ॲक्शन जी आहे ती लॉंगर आहे इफेड्रिनची. ओके, सो इट इज ऑल्सो रिलॅक्सेस द युटेराईन स्मूथ मसल्स. ओके, सो युरिनरी सिस्टीममध्ये जे स्मूथ मसल्स आहेत त्याच्यावर सुद्धा रिलॅक्संट इफेक्ट जो आहे तो इफेड्रिनचा मिळतो. ओके, सेंट्रल नर्वस सिस्टीमवर इफेक्ट बघा. इट कॉजेस अ स्टिम्युलेशन ऑफ सेंट्रल नर्वस सिस्टीम अँड प्रोड्युसेस रेस्टलेसनेस, इन्सोमनिया, ट्रिमर्स और इन्क्रीज्ड मेंटल ॲक्टिव्हिटी. ओके, अँड लार्जेस्ट डोस देर विल बी अ चान्सेस ऑफ कॉझिंग कन्व्हल्जन्स इफेक्ट. ओके, सो आपण मगाशीच बघितलेलं आहे की नॉन कॅटेकोलामाइन्स कॅटेगरीचे ड्रग्ज आहेत ते काय करतात, ब्लड ब्रेन बॅरियर क्रॉस करतात आणि त्याच्यामुळे त्यांची एंट्री जी आहे ती CNSमध्ये होते. ओके, सो त्याच्यामुळे CNSवर त्यांचे ॲक्शन जे आहे ती स्टिम्युलेटरी इफेक्ट दिसतो आणि त्याच्यामध्ये मग स्टिम्युलेटरी इफेक्ट दिसल्यामुळे हे रेस्टलेसनेस, इन्सोमनिया, ट्रिमर्स, increased mental activity, okay, convulsions. So these effects are generally associated with सेंट्रल नर्वस सिस्टीम स्टिम्युलेटरी इफेक्ट. ओके, आणि हे जे आहे ते इफेड्रिन शो करतो ड्यू टू द CNS इफेक्ट. ओके, मेटाबॉलिक इफेक्टमध्ये बघायचं झालं तर इट इन्क्रीजेस द मेटाबॉलिक रेट ऑफ ऑक्सिजन कन्झम्पशन. ओके, सो बॉडीमध्ये जे व्हेरियस मेटाबॉलिक रिॲक्शन्स आहेत त्याच्यामध्ये ऑक्सिजन कंडक्शनचा रेट जो आहे तो इन्क्रीज होतो ड्यू टू द इफेड्रिन. ओके, सो इफेड्रिनमध्ये जर आपण त्याच्या ॲब्सॉर्प्शन, डिस्ट्रीब्युशन, मेटाबॉलिझम दॅट इज फार्माकोकायनेटिक प्रॉपर्टीज बघितल्या तर जनरली इफेड्रिन जे आहे ते वेल ॲब्सॉर्ब फ्रॉम गॅस्ट्रोइंटेस्टिनल ट्रॅक्ट. ओके, त्याच्यानंतर इफेड्रिन अंडरगोज सम हिपॅटिक डिग्रेडेशन पाथवेज. ओके, दॅट्स वाय मेजर अमाऊंट इज एक्सक्रिटेड अनचेंज इन टू अ युरिन. ओके, सो इफेड्रिनचं जे मेटाबॉलिझम होतं त्याच्यासाठी हिपॅटिक रिजनमध्ये कमी प्रमाणामध्ये पाथवेज एक्झिस्ट आहेत. ओके, सो त्याच्यामुळे जे आहे ते इफेड्रिन जो आहे तो अनचेंज्ड फॉर्ममध्ये युरिनमधून एक्सक्रीट केला जातो. ओके, ड्यू टू द लेस chances of degradation or metabolism, there will be a chances of ephedrine to excrete from the body in unchanged form. Okay, so these are the various pharmacokinetic properties which is associated with इफेड्रिन. ओके, सो फार्माकोकायनेटिकमध्ये काय बघितलं आपण, ओरली ॲडमिनिस्ट्रेट केलं होतं, GI ट्रॅक्टमधून त्याचं जे ॲब्सॉर्प्शन आहे ते चांगलं होतं. त्याच्यानंतर मेटाबॉलिझममध्ये आपण बघितलेलं आहे की त्याचे मेटाबॉलिझम करायचे जे पाथवे आहेत ते कमी बॉडीमध्ये एक्झिस्ट आहेत आणि त्याचा इफेक्ट जो आहे तो त्याच्यामुळे कशावर होतो, त्याच्या एक्सक्रिशनवर होतो. ओके, सो त्याच्यामुळे इफेड्रिन जो आहे तो अनचेंज्ड फॉर्ममध्ये युरिनमधून एक्सक्रीट होतो. ओके, नेक्स्ट आपल्याला बघायचं आहे त्याचे युजेस. ओके, सो जनरली इफेड्रिन यूज जो आहे तो रेस्ट्रिक्टेड असतो बिकॉज ऑफ डेव्हलपमेंट ऑफ ॲक्यूट टॉलरन्स अँड सेंट्रल नर्वस सिस्टीम इफेक्ट. ओके, सो आपण बघितलेलं आहे की नॉन कॅटेकोलामाइन्स कॅटेगरीचे ड्रग्ज आहेत ते सेंट्रल नर्वस सिस्टीम असोसिएटेड साईड इफेक्ट जे आहेत ते प्रोड्यूस करतात. ओके, सो त्याच्यामुळे त्याचा यूज जो आहे तो जनरली कमी केला जातो, रिस्ट्रिक्टेड कंडिशनमध्ये यूज केला जातो. ओके, सो त्याच्यामध्ये डिफरंट डिसऑर्डर्स आहेत की ज्याच्यामध्ये त्याचा यूज केला जातो. त्याच्यामध्ये ब्रॉन्कियल अस्थमा आहे, नेझल कंजेशन, हायपोटेन्शन, नार्कोलेप्सी, मिस्थेनिया ग्रेव्हिस लाईक कंडिशन, हार्ट ब्लॉक, that is Stokes Adams syndromes. Okay, so these are the various disorders in which ephedrine drug get uses. Okay, so bronchial asthma condition मध्ये जनरली ब्रॉन्काय ट्रॅक्टचं कंस्ट्रिक्शन होतं. ओके,
बट इफेड्रिन जो ड्रग्ज आहे तो ब्रॉन्को डायलेटरी इफेक्ट शो करतो, त्याच्यामुळे अस्थमामध्ये बेनिफिशियल आहे. ओके, नेझल कंजेशनमध्ये सुद्धा आहे, कारण का तिथे जे स्मूथ मसल्स आहेत त्याचं तो रिलॅक्सेशन करणार आहे. ओके, नेक्स्ट हायपोटेन्शन्स. ओके, नेक्स्ट त्याचा यूज आहे नार्कोलेप्सीमध्ये. ओके, सो जनरली नार्कोलेप्सी इट इज अन कंडिशन विच इज असोसिएटेड विथ द स्लीप. ओके, सो जनरली खूप जास्त झोप यायची जी टेंडन्सी असते त्या डिसऑर्डरला जनरली नार्कोलेप्सी असं म्हणतात. ओके, सो ड्यू टू देअर इफेक्ट ऑन सेंट्रल नर्वस सिस्टम्स इट प्रोड्युसेस अ सेंट्रल नर्वस सिस्टम स्टिम्युलेटरी इफेक्ट. सो दॅट्स वाय इट इज यूज्ड इन नार्कोलेप्सी कंडिशन्स. ओके, सेंट्रल नर्वस सिस्टीमवर स्टिम्युलेटरी इफेक्ट असल्यामुळे नार्कोलेप्सी या डिसऑर्डरमध्ये की जिथे पेशंट जो आहे तो एकसारखा झोप आल्यासारखं फील करतो, सो ह्या डिसऑर्डरमध्ये जनरली सेंट्रल नर्वस सिस्टम स्टिम्युलंट म्हणून इफेड्रिन हा ड्रग यूज केला जातो. ओके, नेक्स्ट मिस्थेनिया ग्रॅव्हिस कंडिशन्स आहे. सो मिस्थेनिया ग्रॅव्हिस म्हणजे तुम्हाला माहिती आहे की जनरली मसल्स जे आहेत त्यांच्यामध्ये फटीग येतं. ओके, मीन्स थोडी जरी ॲक्टिव्हिटी केली तरी ते लगेच त्यांच्यामध्ये म्हणजे दमल्यासारखं वाटतं. तो जो डिसऑर्डर्स आहे इट इज नथिंग बट द मिस्थेनिया ग्रॅव्हिस कंडिशन्स. ओके, सो ह्याच्यामध्ये इफेड्रिन ड्रग यूज केला जातो अँड ऑल्सो इन हार्ट ब्लॉक. ओके, सो हार्ट ब्लॉकमध्ये मेन्शन केलेलं आहे दॅट इज स्टोक्स ॲडम्स सिंड्रोम. ओके, सो स्टोक ॲडम्स सिंड्रोम इट इज नथिंग बट द जनरली काय होतं की ट्रान्झियंट लॉस ऑफ कॉन्शियसनेस. ओके, सो जो कॉन्शियसनेस आहे तो लॉस होतो ड्यू टू द सडन प्रोनाउन्स्ड डिक्रीज इन कार्डियॅक आउटपुट. ओके, सो कार्डियॅक आउटपुट कमी झाल्यामुळे कॉन्शियसनेस जो आहे पर्सनचा त्याच्यावर इफेक्ट होतो, कमी होतो कॉन्शियसनेस, अँड दॅट डिसऑर्डर्स इज नोन ॲज स्टोक्स ॲडम्स सिंड्रोम. ओके, सो त्याच्यामुळे स्टोक्स ॲडम्स सिंड्रोम्स याच्यामध्ये जनरली इफेड्रिन यूज केला जातो, कारण का आपण कार्डिओव्हॅस्क्युलर जे आपण त्याचा जो फार्माकोलॉजिकल ॲक्शन बघितलेली आहे त्याच्यामध्ये आपण बघितलेलं आहे इफेड्रिन इज रिस्पॉन्सिबल फॉर टू इन्क्रीज इन टू अ कार्डियॅक आउटपुट. ओके, सो हार्टला स्ट्रेंथ प्रोव्हाइड करायचं काम, हार्टची कॉन्ट्रॅक्टिलिटी इन्क्रीज करायचं काम इफेड्रिन करतो, त्याच्यामुळे मग स्टोक्स ॲडम्स सिंड्रोम्समध्ये तो यूजफुल आहे. ओके, सो यू जस्ट हॅव राईट डाऊन इन टू युअर बुक हार्ट ब्लॉकमध्ये डिसऑर्डरचं नाव तुम्हाला लिहायचं आहे स्टोक्स ॲडम्स सिंड्रोम, की ज्याच्यामध्ये काय होणार आहे की हार्टचा जो कार्डियक आउटपुट आहे तो खूप कमी होतो आणि त्याच्यामुळे दॅट्स अफेक्ट्स अ कॉन्शियसनेस लॉस. ओके, अँड दिस डिसऑर्डर्स इज नोन ॲज स्टोक्स ॲडम्स सिंड्रोम. ओके, सो त्याच्यामुळे जो कार्डियक आउटपुट स्टोक ॲडम्स सिंड्रोममध्ये कमी झालेला आहे तो इन्क्रीज करायचं काम इफेड्रिन ड्रग करतो. ओके, सो दीज आर द डिफरंट काइंड ऑफ युजेस ऑफ इफेड्रिन. ओके, नेक्स्ट आपल्याला बघायचं आहे त्याचे ॲडवर्स इफेक्ट. ओके, सो ॲडवर्स इफेक्ट ऑफ इफेड्रिन दॅट इन्क्लूड्स अ palpitation. Okay, so palpitation it is nothing but the irregular or fast of heart rate. Okay, so heartचं जे beating आहे ते irregular आणि fast होते, it is nothing but the palpitation. Then tremors. Okay, so tremors which is associated with involuntary contraction of muscles or involuntary movement of muscles. Okay, next is that the next condition is that apprehensions. Okay, so apprehensions which is associated with anxiety or fear. Okay, so these are the side effect which is associated with ephedrine. Then severe hypertension, arrhythmia, acute pulmonary edema. Okay, so these are the various side effect which is associated with ephedrine drug. Okay, so त्याचे डिफरंट प्रिपरेशन्स आणि डोसेस आहेत दॅट इन्क्लूड्स अ इफेड्रिन टॅबलेट. डोस आहे त्याचा 15 to 60 mg. ओके, नेक्स्ट प्रिपरेशन आहे इफेड्रिनचं इफेड्रिन हायड्रोक्लोराईड सिरप. डोस आहे त्याचा 20 mg/ml. ओके, नेक्स्ट प्रिपरेशन इज दॅट इफेड्रिन नेझल ड्रॉप इन 1% सोल्युशन. ओके, and next is that ephedrine eye drop in 3 to 5% concentration of solutions. Okay, so these are the various preparation and doses that's related to or that concern with a ephedrine drug. Okay, so इथे आपला नॉन कॅटेकोलामाइन्स कॅटेगरी अंडर इफेड्रिन हा ड्रग कंप्लीट झालेला आहे. ओके, सो इफेड्रिनमध्ये आपण
त्याची जी मोड ऑफ ॲक्शन आहे ती डिस्कस केलेली आहे. सो इट्स ॲक्ट्स बाय टू ॲक्शन. इट्स डायरेक्टली ॲक्ट ॲज अन अगोनिस्ट or indirectly it increases the release of norepinephrine, okay, and thereby it produces a adrenergic response. okay, त्यानंतर आपण फार्माकोलॉजिकल ॲक्शन्समध्ये त्याची ॲक्शन कार्डिओव्हॅस्क्युलर सिस्टीमवर बघितलेली आहे, स्मूथ मसल्सवर बघितली आहे, सेंट्रल नर्वस सिस्टीमवर त्याचा काय इफेक्ट आहे, आईजवर त्याची कोणती ॲक्शन आहे आणि त्याचे मेटाबॉलिक इफेक्ट्स आपण बघितलेले आहेत. ओके, नेक्स्ट आपण त्याच्या फार्माकोकायनेटिक ज्या ॲब्सॉर्प्शन, डिस्ट्रीब्युशन, मेटाबॉलिझम आणि एक्सक्रिशनचे पॉईंट्स बघितले आहेत आणि त्याच्यानंतर आपण त्याचा थेरॅपेटिक यूज डिस्कस केले आहेत, ॲडवर्स इफेक्ट अँड प्रिपरेशन अँड डोसेस. ओके, नेक्स्ट आपल्याला ड्रग बघायचा आहे अंडर नॉन कॅटेकोलामाइन कॅटेगरी, ॲम्फिटामाइन. ओके, सो ॲम्फिटामाइनची जर मोड ऑफ ॲक्शन इथे तुम्ही बघितला तर ॲम्फिटामाइन इज रिस्पॉन्सिबल फॉर generally increases the release of norepinephrine, okay, and also it acts as an MAO inhibitors, that is monoamine oxidase inhibitors. Okay, so monoamine oxidase inhibitor, it is an enzyme which is responsible for metabolism of these adrenergic neurotransmitters. ओके, सो न्यूरोट्रान्समीटरचं मेटाबॉलिझम करायचं काम जे एन्झाईम करतं त्याच्यावर इनिबिटरी इफेक्ट जो आहे तो ॲम्फिटामाइन शो करतो. अँड ऑल्सो इट प्रोड्युसेस अ सिंथेसिस ऑफ नॉरएपिनेफ्रिन. ओके, सो देअरफॉर देअर विल बी अ इन्क्रीज इन टू द लेवल ऑफ नॉरएपिनेफ्रिन अँड दॅट रिझल्ट्स इन टू देअर फिजिओलॉजिकल रिस्पॉन्स. ओके, ग्रेटर फिजिओलॉजिकल रिस्पॉन्स. ओके, सो दिस इज अन बेसिक मोड ऑफ ॲक्शन ऑफ ॲम्फिटामाइन दॅट रिलीजिंग intracellular stores of catecholamines and also inhibit monoamine oxidase. High level of catecholamines are readily released into the synaptic spaces. Okay, so this is an mode of action which is associated with amphetamine drug. Okay, नेक्स्ट आपल्याला त्याचं बघायचं आहे ॲम्फिटामाइनच्या फार्माकोलॉजिकल ॲक्शन्स. ओके, सो फर्स्ट आहे त्याचं फार्माकोलॉजिकल ॲक्शन्स ऑन कार्डिओव्हॅस्क्युलर सिस्टीम. जनरली इट इन्क्रीजेस अ सिस्टोलिक अँड डायस्टोलिक ब्लड प्रेशर्स. ओके, सो बोथ ब्लड प्रेशर गेट इन्क्रीजेस बाय ॲम्फिटामाइन. So the effect on the heart is variable. Tachyphylaxis to the hypertension effect is produced. Okay, so त्याचा जो हायपरटेन्शन हा इफेक्ट आहे त्याच्यामध्ये टॅचिफायलॅक्सिस कॅरेक्टर्स दिसून येतात. ओके, टॅचिफायलॅक्सिस म्हणजे काय मी मगाशी तुम्हाला सांगितलेलं आहे की एखादा ड्रग जर ॲडमिनिस्ट्रेट केला असेल तर तो जेवढा डोस त्या ड्रगचा ॲडमिनिस्ट्रेट केला आहे तो जो रिस्पॉन्स प्रोड्यूस करणार आहे तेवढाच डोस जर आपण सम टाईम इंटरवलनंतर जर ॲडमिनिस्ट्रेट केला तर तोच इफेक्ट मिळेल असं नाही. ओके, सो देअर विल बी अ चान्सेस ऑफ alterations into the response of that drug. Okay, and that category that characteristics of that drug is known as tachyphylaxis. Okay, so that's why the effect of that amphetamine onto the heart is variable. Okay, so due to their tachyphylaxis characteristics. Okay, नेक्स्ट आपल्याला बघायचं आहे त्याची फार्माकोलॉजिकल ॲक्शन्स ऑन सेंट्रल नर्वस सिस्टीम. ओके, सो जनरली इट इज अन पॉवरफुल CNS सेंट्रल नर्वस सिस्टीम स्टिम्युलंट सेम ॲज कॅफिन. ओके, सो कॅफिन सारखाच हा जो ड्रग आहे ॲम्फिटामाइन विच इज अन पॉवरफुल सेंट्रल नर्वस सिस्टीम स्टिम्युलंट ड्रग. सो इन थेरापेटिक डोसेस इट प्रोड्युसेस अ वेकफुलनेस, पोस्टपोन फटीग अँड इम्प्रूव्ज फिजिकल परफॉर्मन्स. ओके, सो त्याचा जो थेरापेटिक डोस आहे त्या डोसलाच तो वेकफुलनेस, पोस्टपोन फटीग अँड इम्प्रूव्ज द फिजिकल परफॉर्मन्स ऑफ दॅट पेशंट्स. ओके, सो इट इन्क्रीजेस द मेंटल अँड फिजिकल ॲक्टिव्हिटी. इट मे प्रोड्यूस अ युफोरिया लाईक इफेक्ट. ऑल्सो इट प्रोड्युसेस अ रेस्टलेसनेस, ट्रिमर्स, कन्फ्युजन, हेडेक. Okay, so these are the when the repeated and excessive stimulation by the drug is usually followed by fatigue and depressions. Okay, so these are the side effects which is associated with central nervous system. Okay, so central nervous system वर side effects बघा त्याचे कोणते कोणते आहेत. It may produce a euphoria like effect. Okay, it may causes a restlessness. Okay, त्याच्यानंतर आपण CNSवर त्याचे इफेक्ट्स बघितलेले आहेत. इट मे कॉज अ कन्फ्युजन, हेडॅक, रिपीटेड ऑर एक्सेसिव्ह जर स्टिम्युलेशन्स त्या ड्रगचं झालं, ॲडमिनिस्ट्रेशन झालं, दॅट विल बी अ रिझल्ट इन टू अ फटीग अँड डिप्रेशन्स लाईक कंडिशन्स. ओके, सो दीज आर द फार्माकोलॉजिकल ॲक्शन विच इज असोसिएटेड विथ सेंट्रल नर्वस सिस्टीम. ओके, नेक्स्ट आपल्याला बघायचं आहे त्याची फार्माकोलॉजिकल ॲक्शन विच इज असोसिएटेड विथ
smooth muscles. Okay, so only large doses generally causes the relaxation of smooth muscles of bronchi. Okay, so bronchi tract मध्ये जे smooth muscles आहेत त्याच्यावर relaxation effect दिसून येतो in large doses. Okay, next it acts as an appetite suppressant. Okay, so it reduces the appetite, probably may acting on hypothalamic area concerned with feeding. Okay, so brain मध्ये hypothalamus region मध्ये जे feeding साठी जे center आहे, एरिया आहे, त्याच्यावर त्याचा इनिबिटरी इफेक्ट शो होतो आणि त्याच्यामुळे भूक लागायची जे फिलिंगचं आहे ती काय होते पर्सनची कमी होते. ओके, सो दॅट्स वाय इट्स ॲक्ट्स ॲज ॲन ॲपेटाईट सप्रेसंट. ओके, सप्रेसंट म्हणजे काय, कमी होते, भूक कमी होते. सो ॲम्फेटामाइनची जर कोणत्या पेशंटला ट्रीटमेंट सुरू असेल तर त्या पेशंटमध्ये त्या पेशंटला जे आहे ती जास्त भूक लागत नाही, कारण का त्याचं जे भूक लागायचं सेंटर आहे ब्रेनमध्ये त्याच्यावर सप्रेसंट और इनिबिटरी इफेक्ट जो आहे तो ॲम्फेटामाइन ड्रग शो करतो. ओके, मिससेलेनियसमध्ये आहे त्याचा अँटी कन्व्हल्संट ॲक्टिव्हिटी. ओके, सो इट हॅज मॉडरेट अँटी कन्व्हल्संट ॲक्टिव्हिटी अँड जनरली युजफुल इन पेटिटमल इपिलेप्सी. ओके, सो पेटिटमल टाईप ऑफ इपिलेप्सी आहे त्याच्यामध्ये जनरली ड्यू टू द अँटी कन्व्हल्संट प्रॉपर्टी ऑफ ॲम्फेटामाइन इट इज यूज्ड इन टू दॅट इपिलेप्टिक डिसऑर्डर्स. ओके, सो दॅट्स वाय इट इज ॲक्ट ॲज अन अँटी कन्व्हल्संट ड्रग ऑल्सो. ओके, नेक्स्ट आपल्याला बघायचं आहे त्याचे adverse effect. Okay, so adverse effect that includes a palpitation, restlessness, tremors, headache, confusion, agitation, anxiety, depression, psychological dependence, habituation and tolerance. Okay, so these are the adverse effect which is associated with amphetamine. Okay, so त्याच्यामध्ये पल्पिटेशन आपण बघितलेलं आहे की हार्टचं जे बीटिंग आहे ते इरेग्युलर आणि फास्ट होतं. ओके, पेशंट फील्स रेस्टलेसनेस, tremors means involuntary contractions of muscles, right, headache, confusion, agitation, त्याच्यानंतर एन्झायटी आहे. ओके, देन नेक्स्ट आहे डिप्रेशन आहे, सायकोलॉजिकल डिपेंडन्स आहे, हॅबिच्युएशन आहे, टॉलरन्स आहे. ओके, सो दीज आर द इफेक्ट्स और साइड इफेक्ट्स ऑफ ॲडवर्स इफेक्ट ऑफ दॅट ॲम्फेटामाइन ड्यू टू देअर एंट्री इन टू द सेंट्रल नर्वस सिस्टीम. ओके, सो सेंट्रल नर्वस सिस्टीममध्ये त्याची एंट्री होते आणि त्याच्यामुळे हे जे असोसिएटेड साईड इफेक्ट्स आहेत ते तो ॲम्फेटामाइन ड्रग शो करतो. ओके, नेक्स्ट आपल्याला बघायचं आहे थेरापेटिक यूज ऑफ ॲम्फेटामाइन ड्रग. ओके, सो ॲम्फेटामाइन जनरली मेनली यूज्ड फॉर इट्स central effect, so that's why it is used in narcolepsy and also act as an anorexifant. Okay, that anorexifant are nothing but the agent which reduces appetite. Okay, so generally ओबेसिटी ज्या पेशंटमध्ये असते, म्हणजे जास्त ओबेस पेशंट असतात, खूप जाड माणसं असतात, त्यांच्या ट्रीटमेंटमध्ये जनरली ॲम्फेटामाइन यूज केला तर बिकॉज इट सप्रेसेस द ॲपेटाईट. ओके, सो इट्स ॲक्ट्स ॲज ॲन ॲपेटाईट सप्रेसंट, सो दॅट्स वाय इट इज ॲक्ट ॲज ॲन ॲनोरेक्झिफंट अँड इट इज यूज्ड इन टू द ओबेस पर्सन टू रिड्यूस द ओबेसिटी. ओके, नार्कोलेप्सी आपण बघितलेला आहे की जनरली अशी कंडिशन असते की ज्याच्यामध्ये पर्सन जो आहे तो स्लीप जी आहे ती एकसारखी फील करत असतो, म्हणजे त्याला एकसारखं झोप आल्यासारखं वाटत असतं. ओके, आणि ॲम्फेटामाइन विच इज अन CNS स्टिम्युलंट ड्रग, सो दॅट्स वाय इट रिड्युसेस द इफेक्ट ऑफ sleep. Okay, so that's why it is used in narcoleptic condition and also used as an anorexifant. Okay, so these are the therapeutic uses which is associated with amphetamine drug. Okay, so इथे आपला sympathomimetic अँड ॲड्रिनर्जिक ड्रग्स हा जो चॅप्टर आहे तो कंप्लीट झालेला आहे. ओके, सो ह्या चॅप्टरमध्ये डेल्स वॅसोमीटर हा जो रिस्पॉन्स आहे तो एक्झाममध्ये मोस्ट ऑफ द टाईम विचारला गेलेला आहे. त्याच्यानंतर सिम्पॅथोमायमेटिक ड्रगची डेफिनेशन, त्याचं क्लासिफिकेशन. ओके, त्याच्यानंतर मेजर जो ड्रग बघितलेला आहे आपण अंडर कॅटेकोलामाइन कॅटेगरी अंडर ॲड्रिनालिन, त्याचे जे फार्माकोलॉजिकल ॲक्शन्स आहेत त्याच्यावर क्वेश्चन आहे. ॲडवर्स इफेक्ट, थेरापेटिक युजेस, सेम ऑल्सो ॲक्स आस्क्ड ऑन द नॉन ॲड्रिनालिन, आयसोप्रिनालिन अँड नॉन कॅटेकोलामाइन कॅटेगरीचे जे ड्रग्ज आहेत त्याच्यामध्ये इफेड्रिन आहे. त्याच्यानंतर ॲम्फेटामाइन ड्रग आपण बघितलेला आहे ॲज अन प्रोटोटाईप ऑफ ड्रग, त्याच्यावर सुद्धा नोट विचारली जाऊ शकते. ओके, सो आपण जे कॅटेकोलामाइन्स आणि नॉन कॅटेकोलामाइन्समध्ये जो डिफरन्स बघितलेला आहे तो सुद्धा विचारला जाण्याची शक्यता आहे. ओके, सो आपल्याला एक्झामच्या दृष्टीने वेल प्रिपेअर राहायचं आहे. ओके, सगळे पॉईंट नीट समजून घ्यायचे आहेत. ओके,
एकदा आपल्याला पॅरासिम्पॅथेटिक आणि सिम्पॅथेटिक नर्वस सिस्टीमचे जे इफेक्ट आहेत ओके ते व्यवस्थित कळले तर आपल्याला हे जे त्याच्या अंडर जे चॅप्टर आहेत ते एकदम चांगल्या रीतीने समजू शकतात ओके. सो त्याच्यामुळे तुम्ही तुमचा जो बेसिक आहे कोलॉजीला जे रिक्वायर्ड बेसिक आहे ते चॅप्टर तुम्ही व्यवस्थित करा. मग त्याच्या अंडर जे सब चॅप्टर आहेत ते समजणं तुम्हाला फार इझी जाईल ओके. सो इथे आपला हा चॅप्टर संपलेला आहे सिम्पॅथो मायमेटिक चॅप्टर ओके. सो तुम्हाला जर कोणता पॉईंट कळला नसेल, कोणता पॉईंट रिपीट हवा असेल तर तुम्ही मला पर्सनल मेसेज करून सांगा. मी तो नक्की रिपीट घेईन, अजून इझी वेने तुम्हाला एक्सप्लेन करण्याचा नक्की प्रयत्न करेन ओके. सो एक्झाम पॉईंट ऑफ व्ह्यूने आपल्याला स्टडी करत जायचं आहे. जे जे इम्पॉर्टंट आहे, जे जे प्रिव्हियस मॉडेल आन्सर क्वेश्चन पेपरमध्ये जे पडलेले क्वेश्चन्स आहेत ते आपल्याला सगळे व्यवस्थित करायचे आहेत. सगळे त्याचे आन्सर्स जे आहेत, त्याच्या ॲक्शन ज्या आहेत त्या व्यवस्थित समजून घेऊन ते करायचं आहे ओके. सो थँक्यू फॉर लिसनिंग मी. हॅपी लर्निंग टू ऑल ऑफ यू. स्टे होम, स्टे सेफ, स्टे हेल्दी. टेक केअर ऑल ऑफ यू. गुड बाय.